आणखी एक मोठी बातमी आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। सकाळीच डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आलेली आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे। अधिक माहिती घेणार आहोत संजय सरोदे, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, सध्या प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय, काय सध्याचे अपडेट्स? यांचा उपोषणाचा 9वा दिवस आहे, परंतु त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे। रोज त्यांना सलाईन चढवल्या जाते आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी ते उपोषणावर अजूनही ठाम आहेत। आपण बघू शकता की जरांगे पाटील उपोषणा ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची एकच सरकारकडे मागणी आहे की मराठा समाजाला जर नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारे ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि जो अध्यादेश सरकारने काढला आहे त्या अध्यादेशाची 20-21 तारखेला अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करावी। आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात अंतरवाली सराटीमध्ये राज्यभरातून महिला येतात आणि जरांगे पाटलाला विनंती करतात की जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे, त्यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। आपल्यासोबत काही महिला आहेत, ते कुठून आलात तुम्ही आणि काय काळजी वाटते जरांगे पाटलांची? आम्ही बार्शी तालुक्यातून वैरागमधून आलो आहोत। आज 9 दिवस झाले 9 मिनिटाला राजकारणी लोक ज्यूस घेतात, काहीतरी नाश्ता खातात, फळं खातात, पण आमच्या राजांच्या पोटामध्ये आज 9 दिवस झाले अन्नाचं कण नाहीये। आम्ही कसं जगायचं? आमचं दैवत आहे ते, आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे सरकारने, अशी आमची कळकळीची विनंती आहे। महिलांच्या तीव्र भावना या ठिकाणी